एकीकडे मुंबईमध्ये ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आंदोलन छेडलेलं आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये विशेष सुनावणी पार पडली। न्यायालयाने वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची अंतरिम मागणी फेटाळून लावली आहे, परंतु त्यांना सफदरगंज या रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपचार मिळतील। वांगचुक यांच्या पत्नीच्या वकिलांनी याला बेकायदेशीर स्थानबद्धता केल्याचं म्हणत त्यांच्या मर्जीनुसार खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी मागितली होती। अनसेट इलीगल डिटेंशन के जैसे इसको ये किया जा रहा है और ये बहुत ही बुरा टाइम देश के लिए चल रहा है, जब एक इंसान अपने हिसाब से अपने चॉइस के हॉस्पिटल में जहां उसको अच्छा लगे, जहां वो खुश हो, वहां नहीं वो ट्रीटमेंट ले सकता, लेकिन गवर्नमेंट डिसाइड करेगी कि उनको कहां करना है। और ये कहते हुए कि उनकी हेल्थ ये है, लेकिन उनकी हेल्थ की उनको कोई चिंता नहीं है, जो उनके एक्शन से हमें दिखाई देता। तर न्यायालयात नेमकं काय घडलंय, काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे, एकदा ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात। कोर्टात काय घडलं बघा। रुग्णालयात वांगचुक यांना त्यांच्या डॉक्टरांना किंवा वकिलांना भेटू दिलं जात नाही, औषधे दिल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं वांगचुक यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। स्थानबद्धतेची कायदेशीर आवश्यकता नसताना तत्काळ डिस्चार्ज द्यावा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। रुग्णालयातील वांगचुक यांच्या खोलीमध्ये पोलिसांचा पहारा, पोलिसांमुळे वांगचुक यांचा रक्तदाब वाढला असंही सिब्बल म्हणाले। त्यावर चेतन शर्माचे सरकारी वकील आहेत, ते काय म्हणाले बघा। सरकारी डॉक्टर आणि तज्ञांकडून वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज काळजी घेतली जाते। वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी 2.9 आणि 2.8 पर्यंत खाली आलेली होती। आम्ही वांगचुक यांना एम्स रुग्णालयात हलवण्यास तयार आहोत असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। वैद्यकीय अहवालांवर संशय घेण्याचं कोणतंही कारण नाही असंही चेतन शर्मा जे सरकारी वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे। रुग्णालयात वांगचुक यांच्या कुटुंबियांना विश्रांतीसाठी स्वतंत्र खोली देण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। डॉक्टरांकडून होकारार्थी उत्तर देत व्यवस्था केल्याची पुष्टी करण्यात आली। डॉक्टरांकडून तर ORS सारखे द्रव पदार्थ द्यायला वांगचुक यांनी नकार दिला। हाताला IV देखील लावून देत नाहीयेत। वांगचुक यांचा आमच्यावर अजिबात विश्वास नाही असं डॉक्टरांनी कोर्टात म्हटलेलं आहे।